भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा आज भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीमध्ये आज निकाल जाहीर झाले आणि याचे अभूतपूर्व यश खास करून पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालं. यासाठी जे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली आणि त्यातून आज हे यश संपादन झालं, यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि एक अविस्मरणीय असं यश भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये मिळालं. आता निश्चितच पश्चिम बंगालचा विकास, सर्वांगीण विकास आता भविष्यामध्ये होईल त्याची आम्हा सर्वांना खात्री आहे. त्याचे चांगलं एक राज्य पश्चिम बंगाल म्हणून उदयास येईल. आणि या विजयामुळं आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सर्व उत्साही आहोत, आनंदी आहोत. आणि या यशासाठी खास करून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आमचे आदरणीय गृहमंत्री अमित शाह तसेच सर्व सहकाऱ्यांनी अतिशय मोठी मेहनत घेतली. कार्याला जे यश प्राप्त झालं यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा खूप आनंदाचा दिवस आहे, ऊर्जेचा दिवस आहे. कारण आज पश्चिम बंगालमध्ये तसेच आसाम आणि पॉंडिचेरी येथे भारतीय जनता पक्षाचा मोठ्याने विजय झालेला आहे. आपण पाहतो की पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व विजय मिळाला आहे. जे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वप्न होतं की सोनार बांगला झाला पाहिजे, ते जे स्वप्न आहे आज ते पूर्णतः होत आहे. आणि यासाठी पश्चिम बंगालमधील जनतेने ममताची क्षमता पूर्णपणे संपवून भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व विजय मिळवून दिला आहे. त्यासाठी पश्चिम बंगालमधील जनतेचे मनपूर्वक आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टीला ते मोठे यश मिळवून दिलं. आणि येणाऱ्या काळात पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी खूप चांगल्या प्रकारे काम करून दाखवेल आणि एक सुंदर असा विकास घडवून दाखवेल अशी आशा आहे. धन्यवाद.